भजन कीर्तन चाललंय आणि तू कोणाला शिव्या देत आली इकडं? ओ भाऊ, तुमचं भजन कीर्तन तिकडं मंदिरात नेऊन घाला ते. ए बाई, आमचं भजन कीर्तन मंदिरात नेऊन घालायला तुला नेमकं झालं तरी काय? अहो, महानवरा मारा घरात मारायला लागला. मी लोकाला म्हणते धावा धावा, वाचवा वाचवा. या भजन कीर्तनाला लोकाला आवाज बी जाईना. म्हणजे नेमकं तुला म्हणायचं काय बाई? भाऊ, मी या संसारालाच लई कटाळले. म्हातारपणी मी म्हणते ना, नग 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 नगच मला. अगं पण काय ना ग? नवरा नको ग बाई, मला दाता नको ग बाई. नवरा नको ग बाई, मला दाता नको ग बाई. नवरा नको ग बाई, तिला दाता नको ग बाई. नवरा नको ग बाई, तिला दाता नको ग बाई. बाई, या वयात नवरा नको म्हणायला तुला झालं तरी काय? आता ह्या वयात नवरा नको म्हणाला मी येडी का खुडी? त्याला कारण आहे ना भाऊ. रोडू नको बाई, तोंडाना सांग, तोंडाना सांग. कोण्या तोंडाला सांगू भाऊ तुम्हाला? बाई, तुला किती तोंड आहेत? एकच. मग त्याच तोंडाला सांग ना बाई. दुसऱ्या तोंडाला सांगशील तर मला बी कळायचं नाही, ह्या लोकांना बी कळायचं नाही. फाटकेच लुगडी तुटकीच चोळी, फाटकेच लुगडी तुटकीच चोळी. काय खोटं बोलायली बाई? नवकरच लुगडं अंगावर दिसायला लागलं, म्हणा फाटकच लुगडं तुटकी चोळी. हो, जरा चापून चोपून नेसले म्हणून आदर दिसत. मदतून इचकून दाखवू का? काय बाई? अहो, चोळी नाही म्हणून नवऱ्याचं शर्ट घालून आले तुरलुक. अहो बाई, फाटकं असावं पण ते नेटकं असावं. त्याला शिवावं, धुवावं, नंतर लिहावं. मला सांगायला लागला शहाणा. याला म्हणते मागून आला आणि भीत पाडून गेला. आता मी काय तशी शिवण्याजोगी नाही का, धुण्याजोगी नाही का, लेण्याजोगी नाही. आणि मग बिघडलं कुठं? त्याला शिवाय दोरा नाही, मला दाता नको ग बाई. नवरा नको ग बाई, मला दाता नको ग बाई. नवरा नको ग बाई, तिला दाता नको ग बाई. नवरा नको ग बाई, तिला दाता नको ग बाई. बाई, ईदभर लुगड्यासाठी नवरा सोडती का तू? इथभर लुगड्यासाठी हातभर नवरा सोडायला मी येडी नाही. त्याला अजून बी कारण नाहीत. काय कारण आहे बरं? कळण्याची भाकर, आंबाड्याची भाजी. ओ, कळण्याची भाकर, आंबाड्याची भाजी. वा वा, काय गोड लागती, काय खमक लागती. कळण्याची भाकर, आंबाड्याची भाजी. अहो, नुसतं नाव घेतलं तरी तोंडाला पाणी सुटतंय. हो, नुसतं नाव घेतलं तोंडाला पाणी सुटतं. एक दिवस खाल्ली तर गोड लागती. अशी रोज रोज खाऊन पाय ना, पोटात कसा आकडा उठत ते. अहो, तसं नाही बाई. मग कसं आहे? असा वर ठेवायचा तवा, कवा खाली जाळ लागेल तवा, तुला मग आणि मग त्याच्यावर तेल टाकायचं, भाजी टाकायची, आणि मग खाली वरी, खाली बस, वरी, बस, खाली बस. वरी. काय झालं बाई? लय खालीवर केल्याला भाजी करपून जाईन ती. अगं, अशी भाजी करायची म्हणतो मी. आणि तशी भाजी करायला माझ्या हाताला चिकन गुन्हा झाला वय. आणि मग बिघडलं कुठं? त्यावर त्यालाची धारच नाही, मला दाता नको ग बाई. नवरा नको ग बाई, मला दाता नको ग बाई. नवरा नको ग बाई, तिला दाता नको ग बाई. नवरा नको ग बाई, तिला दाता नको ग बाई. बाई, नुसतं खाण्यासाठी, लेण्यासाठी एवढंच चांगला नवरा सोडती बाई. नुसतं खाण्यासाठी आणि लेण्यासाठी नवरा सोडायला मी येडी नाही. मग त्याला अजून बी कारण नाही. काय कारण आहे बरं बाई? मोडकीची घर तुटकीची छप्पर, मोडकीची घर तुटकीची छप्पर. अहो बाई, याच्यासाठी पेपर वाचावा, बातम्या ऐकाव्या, की आपल्या राज्यानं, महाराष्ट्र शासनानं काय सांगितलं की येत्या काही वर्षामध्ये बेघरांना घर मिळेल, झोपडपट्टी योजना, इंदिरा आवास योजना, म्हणलं तुला काय झालं मला बाई ही आता? योजना आणि ती योजना. असं तो आमच्या गावातला तो गरम सेवक म्हणला होता. कोण? गरम सेवक. अहो बाई, त्याला गरम सेवक नाही म्हणत, मग त्याला ग्राम सेवक म्हणतात. हो, त्याचं ऐकूनच गेलते. कुठं? ते पंचायत समितीत गेलते लगे. अहो माय, त्याला पंचायत समिती नाही म्हणत, मग? त्याला पंचायत समिती म्हणतात. हो, तिथंच गेलते. तर काय म्हणला तो अधिकारी? ऑफिसर म्हणला की बाई, तुझं नाव दलिंदर रेषा खाली नाही. अहो बाई, तुम्हाला तो ऑफिसर दलिंदर कशाला म्हणील? मग? कारण या सगळ्या योजना तुमच्यासाठीच असतात ना. आमच्यासाठीच. हो. कस काय बरं ते? कारण तुम्ही बीपीएल आहात ना बाई. हो, जरा तोंड सांभाळून बोला. मी नाही पेत, महानवरा पेतो. हो बाई, मी तुम्हाला पिण्याबद्दल नाही बोलतो. हो ना, तुम्ही तर म्हणले ना बाई, तू बी पिले
म्हणून. अहो बीपीएल म्हणजे आता म्हणजे तुम्ही एसटी मध्ये येत आहे. नाही भाऊ, आम्ही एसीच्या बाहेर राहतो झोपडपट्टीवर, एसीत कशी येऊ बरं? अहो तसं नाही हो बाई, म्हणजे तुम्ही एसटी मध्ये येता. एसटी मध्ये नाही, मला एसटीत मळमळ होती म्हणून मी टमटमला जात असते. अहो बाई, तुला एसटी कळना, एससी कळना, बीपीएल कळना, किती 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 अडाणी राहिली बरं बाई तू. हो, जरा तोंड सांभाळून बोला. भाऊ आता मला अडाणी म्हणतात. हो, 7-8 लेकराची माय झाली मी, मला अडाणी म्हणतात. वा रे वा. म्हणजे जास्त लेकर झालं म्हणजे माणूस जास्त शहाणं होतं का बाई? आणि मग अहो तसं नाही बाई, तुम्हाला तरी 2 वर्ष मिळून एक लेकरू होत असं. हो, इकडे गावात गल्लीत कुत्रीला दरवर्षी रंग बदलून 7-8 पिल्ले होते. मग तिला काय बचत गटाची चेअरमन करते का काय? अहो बाई, लेकरं व्हायला अक्कल लागत नाही. झालेल्या लेकराचं संगोपन कसं करावं, त्यांच्यावर संस्कार कसे टाकावे, त्यांना काय बनवायचं, याच्यासाठी संस्काराची आणि शिक्षणाची गरज आहे. हा, आता आमच्या आई बापाने आम्हाला शिकवलं नाही ना, मग आता शिकावं. आता कधी शिकाव? अहो साखर शाळा आहे, वीटभट्टी शाळा आहे, वस्ती शाळा आहे, प्रौढ शिक्षण आहे. तुमच्या सारख्याने रात्रीच्या शाळेला जावं. हा, मला